नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला मोठा आणि महत्त्वाचा संदेश, विशेषत लाडकी बहीण योजनेबाबतच्या अफवांना उत्तर देणारा. सर्वप्रथम त्यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी घरे, शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि केंद्र तसेच राज्य सरकार एकत्रितपणे सामान्य जनतेसाठी काम करत आहे. यानंतर फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातील आमच्या सरकारला 23 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण झाले आणि या वर्षभरात लोकांनी कित्येक अफवा पसरवल्या, म्हणत होते की आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार. मात्र त्यांनी अगदी ठामपणे सांगितले, मी माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. हा शब्द स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. विरोधकांवर निशाणा. फडणवीस पुढे म्हणाले, राज्यात आम्हाला मोठा विजय मिळाल्यानंतर विरोधक म्हणत होते की आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील. पण त्यांच्या नाकावर टिच्चून सांगतो, 1 वर्ष झालं तरी राज्यातील सर्व योजना सुरूच आहेत आणि त्यांचे पैसेही नियमित मिळत आहेत. कोणत्या योजना सुरू आहेत? लाडकी बहीण योजना, शेतीला मोफत वीज योजना, पीक विमा योजना, शेतकऱ्यांसाठी घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय. फडणवीस म्हणाले, ही कोणतीही योजना सरकार कधीच बंद करणार नाही. लोकांसोबत राहणारे सरकार. ते शेवटी म्हणाले, आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी आश्वासन देणारे लोक नाही. आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात बदल घडवणारे लोक आहोत. म्हणून मंडळी, स्पष्ट आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि सरकारने याबाबत पुन्हा एकदा हमी दिली आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.